गुरु गोविंद सिंग मराठी निबंध। भारताच्या इतिहासातील अनेक महापुरुषांनी धर्म, समाज आणि राष्ट्रासाठी अविस्मरणीय योगदान दिले आहे। त्यापैकी एक तेजस्वी आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणजे 10वे शीख गुरु गुरु गोविंद सिंग यांनी केवळ एक धार्मिक पंथ स्थापला नाही, तर न्यायाविरुद्ध लढण्यासाठी शरणागतांच्या मनात धैर्याची ज्योत पेटवली। त्यांचे जीवन हे बलिदान, वीरता, कविता आणि अखंड समर्पण यांचे प्रतीक आहे। गुरु गोविंद सिंग यांचा जन्म 22 डिसेंबर 1666 रोजी बिहारमधील पटनात झाला। त्यांचे पूर्ण नाव गोविंद राय असे होते। ते 9वे गुरु तेग बहादूर यांचे एकुलते एक पुत्र होते। त्यांच्या वडिलांनी धार्मिक स्वातंत्र्यासाठी आणि निरपराध हिंदूंच्या रक्षणासाठी आपले शीर देऊन त्यांच्या मनात धर्मासाठी बलिदान देण्याची भावना रुजवली। लहानपणापासून गोविंद राय यांना शस्त्रविद्या, घोडेस्वारी, संस्कृत, फारसी आणि विविध धार्मिक ग्रंथांचे शिक्षण दिले गेले। त्यांच्या अंतर्मुख स्वभावात लेखन आणि कवितेची आवड होती। केवळ 9 वर्षाचे असताना 1675 मध्ये आपल्या वडिलांच्या शहादतीनंतर गोविंद राय हे 10वे गुरु बनले। त्यांच्या अत्यंत कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला। त्या काळात औरंगजेबाचा मुघल साम्राज्याचा अत्याचार चालू होता, धार्मिक असहिष्णुता आणि जुलूम वाढत होता। गुरुजींनी हे आव्हान धैर्याने स्वीकारले। गुरु गोविंद सिंग यांचे सर्वात महत्त्वाचे आणि क्रांतिकारक योगदान म्हणजे खालसा पंथाची स्थापना। 1699च्या वैशाखीच्या दिवशी आनंदपूर साहिब येथे झालेल्या ऐतिहासिक सभेत त्यांनी एक अद्भुत कृत्य केले। त्यांनी समोर उभे असलेल्या शिष्यापैकी 5 जणांना एकेकाच्या मागून एक आपल्या तंबूत बोलवून घेतले आणि त्यांचे शीर मागितली। 5 धाडसी पुरुष पंच प्यारे मोठ्या निष्ठेने तयार झाले। गुरुजींनी त्यांची परीक्षा घेतली होती आणि नंतर त्यांना अमृत छकवून पुन्हा जिवंत केले। या 5पासूनच खालसा शुद्ध किंवा शहाचे स्वतःचे पंथाचा जन्म झाला। खालसा पंथ हा केवळ एक धार्मिक संप्रदाय नव्हता, तर एक सामाजिक आणि सैनिक क्रांती होती। गुरुजींनी जातीभेद नष्ट केला। सर्व खालसा शिष्यांना सिंह ही पदवी दिली। 5 कक्के 5 क म्हणजे केश न कापलेले केस, कंथा, कंगवा, कडा, लोखंडी कडे, कचेरा विशेष आणि कृपान तलवार धारण करणे बंधनकारक केले। यातून समानता, अनुशासन, शुद्ध आणि आत्मरक्षणाची भावना निर्माण करण्यात आली। स्त्रियांनाही खालसा पंथात प्रवेश मिळाला। गुरु गोविंद सिंग यांनी आपल्या अनुयायांना केवळ आध्यात्मिकच नव्हे, तर शारीरिकदृष्ट्या ही सक्षम बनवले। मुघल सैन्य आणि त्यांच्या पहाडी सरदार राजा यांच्या सैन्याशी त्यांना अनेक लढाया लढाव्या लागल्या। भंगानी 1686, नादौन 1690 आणि विशेषतः आनंदपूर साहिबाच्या लढाया 1700 ते 1705 प्रसिद्ध आहे। त्यांच्या पत्नी आणि 2 लहान मुलांना सरदार सिंहच्या क्रूर सुभेदार वजीर खानने जिवंत भिंतीत चिनवले। मोठे पुत्र अजित सिंग आणि जुहार सिंग चमकोराच्या लढाईत शहीद झाले। अशा प्रचंड वैयक्तिक दुःखातूनही गुरुजींनी धैर्य सोडले नाही। त्यांनी लिहिली, चिडिया से मैं बाज तुडाऊ, 1.25 लाख से एक लढाऊ, मी चिमण्यांपासून बहिरी बनवेल, 1.25 लाखांशी एकटाच लढेन। ही ओळ त्यांच्या अदाम्य धैर्याचे प्रतीक आहे। गुरु गोविंद सिंग केवळ योद्धे नव्हते, तर उच्च कोटीचे विद्वान, कवी आणि भविष्यकार होते। त्यांनी दक्षम ग्रंथ 10वे गुरु ग्रंथाची रचना केली, जो शीख धर्म ग्रंथ साहिबाजीचा अविभाज्य भाग आहे। त्यात भक्तिपर कविता जसे साहिब, चौपाई साहिब, 20 रसपूर्ण काव्य आणि धार्मिक तत्वज्ञान समाविष्ट आहे। त्यांनी बचित्र नाटकं लिहिले, जे एक प्रकारचे आत्मचरित्रात्मक काव्य आहे। त्यांचे साहित्य शक्ती, न्याय, ईश्वरभक्ती आणि कर्तव्यपरायणतेचे संदेश देतो। त्यांनी गुरु ग्रंथ साहिबाजीला शाश्वत गुरु म्हणून स्थापित केले। आपल्या जीवनाच्या शेवटच्या वर्षात गुरुजींनी दक्षिणेकडे गेले। तेथे नांदेड, महाराष्ट्र येथे 7 ऑक्टोबर 1708 रोजी मुघल अधिकाऱ्यांच्या षड्यंत्रातून झालेल्या जखमीमुळे त्यांचे निधन झाले। मृत्यूपूर्वी त्यांनी गुरु ग्रंथ साहिबाजीची गुरुपदी स्थापना केली, ज्यामुळे मानवी गुरुपदाचा शेवट झाला। गुरु गोविंद सिंग यांनी केवळ शीख समाजालाच आकार दिला नाही, तर संपूर्ण भारतीय इतिहासाला एक नवी दिशा दिली। त्यांनी स्थापन केलेल्या खालसा पंथ हा अन्यायाविरुद्ध लढण्याच्या आणि मानवी मूल्यांचे रक्षण करण्याच्या भावनेचे प्रतीक बनला। त्याचे बलिदान, त्यांचे सत्पुष्टी, अकालचे घोषवाक्य, त्यांचे काव्य आणि त्यांनी शिकवलेली समानता, धैर्य आणि न्यायाची तत्वे आजही लाखो लोकांना प्रेरणा देत आहे। ते खरोखरच एक सर्वस्व दान देणारे गुरु होते, ज्यांचा प्रकाश कालग्रस्त होऊ शकत नाही। गुरु गोविंद सिंग हे भारताच्या गौरवशाही इतिहासातील एक अजरामर नक्षत्र आहे। त्यांचा संघर्ष, त्यांचे बलिदान, त्यांनी स्थापन केलेले खालसा पंथ आणि त्यांची साहित्य हे भारतीय संस्कृतीचा अमूल्य ठेवा। धर्म, समाज आणि राष्ट्रासाठी केलेल्या त्यांच्या अविस्मरणीय
कार्यामुळे ते केवळ शीख समाजाचेच नव्हे तर सर्व भारताचे आदर्श गुरु आणि वीर पुरुष म्हणून सन्मान पावतात। त्यांचे आयुष्य हे आपल्यासाठी नेहमीच प्रेरणा स्थान राहील। जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता। या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्कीच सोडवू।